नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 2 म्हणजे वर्ग दुसरा, विषय इंग्रजी, माय इंग्लिश बुक 2, युनिट 1, 1.1 बाउन्स अ बॉल। बघा मित्रांनो, आपल्याला माहीत आहे बॉल म्हणजे चेंडू आणि बाउन्स म्हणजे उडवणे किंवा उसळणे। बाउन्स अ बॉल म्हणजे चेंडू उडवणे किंवा चेंडू उसळणे। आता आपल्याला या ठिकाणी ही बाउन्स अ बॉल नावाची कविता पाहायची आहे। ए लिसन, सिंग अँड ॲक्ट। लिसन म्हणजे ऐका, कविता ऐका। सिंग, सिंग म्हणजे गाणे, कविता गा। अँड ॲक्ट, ॲक्ट म्हणजे कृती करणे, त्यानुसार तुम्ही कृती करा। पहिले आपण कविता वाचूया, त्यानंतर त्याचा अर्थ समजून घेऊया। बाउन्स अ बॉल टू रीना, बाउन्स अ बॉल टू रीना, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट। बाउन्स इट टू वीना, बाउन्स इट टू वीना, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट। Bounce it to Sagar, bounce it to Sagar, yes I got it, yes I got it. Bounce it to teacher, bounce it to teacher, oh no I missed it, oh no I missed it. आता आपण या कवितेचा अर्थ पाहू। बाउन्स अ बॉल टू रीना, बाउन्स अ बॉल टू रीना म्हणजे रीनाकडे चेंडू उडव किंवा रीनाकडे चेंडू उसळव। येस आय गॉट इट, येस आय गॉट इट, हो मला समजलं, मी ते केलं। बाउन्स इट टू वीना, बाउन्स इट टू वीना, आता काय कर, वीनाकडे चेंडू उडव। येस आय गॉट इट, येस आय गॉट इट, हो मला ते समजलं, मी तसं केलं। बाउन्स इट टू सागर, बाउन्स इट टू सागर म्हणजे सागरकडे चेंडू उडव। येस आय गॉट इट, येस आय गॉट इट, हो मला ते समजलं, मी तसं केलं। नंतर सांगत आहे बाउन्स इट टू टीचर, बाउन्स इट टू टीचर म्हणजे टीचरकडे चेंडू उडव। ओ नो आय मिस्ड इट, ओ नो आय मिस्ड इट, अरे नाही मला ते जमलं नाही, माझं हुकलं। या ठिकाणी आपण शब्द वापरला होता बाउन्स, बाउन्स म्हणजे उडवणे किंवा उसळणे। बी रिप्लेस द वर्ड बाउन्स विथ द वर्ड्स गिवन इन द बॉक्सेस अँड सिंग अगेन। आता खालच्या बॉक्समध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा वापर करून आपल्याला ही कविता पुन्हा म्हणायची आहे। खाली जे शब्द दिलेले आहेत ते आहेत रोल, हिट, थ्रो आणि किक। तर पहिला शब्द आहे रोल, म्हणजे बाउन्स या शब्दाच्या जागेवर रोल हा शब्द वापरून आपल्याला ही कविता पुन्हा म्हणायची आहे। चला मग आपण ती कविता म्हणू। रोल अ बॉल टू रीना, रोल अ बॉल टू रीना, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट। रोल इट टू वीना, रोल इट टू वीना, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट। रोल इट टू सागर, रोल इट टू सागर, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट। रोल इट टू टीचर, रोल इट टू टीचर, ओ नो आय मिस्ड इट, ओ नो आय मिस्ड इट। त्यानंतरचा शब्द आहे हिट, म्हणजे बाउन्स या शब्दाच्या जागी हिट हा शब्द वापरून पुन्हा आपल्याला ही कविता म्हणायची आहे। चला मग जसं सांगितलं तसं करूया। हिट अ बॉल टू रीना, हिट अ बॉल टू रीना, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट। हिट इट टू वीना, हिट इट टू वीना, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट। हिट इट टू सागर, हिट इट टू सागर, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट। हिट इट टू टीचर, हिट इट टू टीचर, oh no I missed it,
ओ नो आय मिस्ड इट. त्यानंतरचा शब्द आहे थ्रो. थ्रो म्हणजे फेकणे. आता आपल्याला काय करायचं आहे, बाउन्स या शब्दाच्या जागी थ्रो हा शब्द वापरायचा आहे आणि कविता पुन्हा म्हणायची आहे. थ्रो अ बॉल टू रीना, थ्रो अ बॉल टू रीना, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. थ्रो इट टू वीना, थ्रो इट टू वीना, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. थ्रो इट टू सागर, थ्रो इट टू सागर, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. थ्रो इट टू टीचर, थ्रो इट टू टीचर, ओ नो आय मिस्ड इट, ओ नो आय मिस्ड इट. त्यानंतरचा शब्द आहे किक. बाउन्स या शब्दाच्या जागी आता आपल्याला किक हा शब्द वापरायचा आहे. आता पुन्हा कविता म्हणूया. किक म्हणजे त्या बॉलला लाथीने मारणे, लाथीने उडवणे, याला आपण किक म्हणतो. किक द बॉल. कविता. किक अ बॉल टू रीना, किक अ बॉल टू रीना, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. किक इट टू वीना, किक इट टू वीना, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. किक इट टू सागर, किक इट टू सागर, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. किक इट टू टीचर, किक इट टू टीचर, ओ नो आय मिस्ड इट, ओ नो आय मिस्ड इट. त्यानंतर आहे सी. लुक अँड से. पहा आणि म्हणा. लुक म्हणजे पहा आणि से म्हणजे म्हणा. मग खाली काही शब्द दिलेले आहेत, ते शब्द आपल्याला पाहायचे आहेत आणि म्हणायचे आहेत. पहिला शब्द दिलेला आहे आपल्याला बॉल. त्यानंतर आहे बाउन्स. त्यानंतर आहे गॉट. त्यानंतर ईट. त्यानंतर टीचर. यस. टू. नो. पहा मग कविता वाचून मजा आली की नाही. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.